रामाच्या अयोध्या नगरीत सध्या राम भक्तांची गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झालेली आहे। 22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण जे आहे ते होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती राम भक्त जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सुट्टीच्या निमित्तानं आपण पाहतोय की शरयू नदीच्या काठावरती हे सगळे रामभक्त जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। शरयू नदीमध्ये पवित्र असं स्नान करतायत आणि त्यानंतर जाऊन हनुमानगडी आणि अयोध्येचा राजा रामाचं दर्शन जे आहे ते घेत आहेत। आपण पाहतोय की शरयू नदीच्या काठावरती हा कृत्रिम घाट जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। या घाटावरती ही भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज सुट्टीचा दिवस आहे आणि रामाच्या अयोध्येमध्ये सुट्टीचा दिवस व्यतीत करताना हे सगळे रामभक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच शरयू नदीच्या घाटावरती जो कृत्रिम घाट बनवलेला आहे आपण पाहतोय की घाटाच्या बाजूला सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि रात्रीची सुंदर अशी विद्युत रोषणाई जी आहे ती सुद्धा आपल्याला घाटावरती पाहायला मिळते। म्हणजे आलेल्या प्रत्येकाचं इथं मन रमतं आणि मन प्रसन्न करणारं वातावरण जे आहे ते आपल्याला शरयू नदीच्या घाटावरती पाहायला मिळते। रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस विद्युत रोषणाई होईल त्यावेळेस हा संपूर्ण शरयू नदीचा घाट जो आहे तो विद्युत रोषणाईने उजळून निघालेला असतो आणि आपण पाहतोय की या शरयू नदीच्या काठावरती आज सुट्टीच्या निमित्तानं राम भक्तांची गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि अयोध्येमध्ये दिवसेंदिवस राम भक्तांची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।